नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिला भगिनींच्या खात्यावर महाराष्ट्र शासनाकडून पैसे तर जमा झाले, परंतु बँकांनीच अनेक महिला भगिनींचे पैसे कपात करून टाकले. तर ज्या महिला भगिनींचे बँकेतून पैसे कपात झालेले आहे आणि नवीन महिला भगिनी ज्यांना असं वाटतंय की आपल्या खात्यावर येणारे पैसे बँकेने कपात करू नये, तर त्यासाठी या ठिकाणी एक फॉर्म देण्यात आलेला आहे. तर तो फॉर्म भरून द्यायचा आहे, म्हणजे बँक आपल्या खात्यातील पैसे कपात करू शकणार नाही. तर तो फॉर्म आपल्याला कुठे मिळेल, त्यानंतर तो डाउनलोड कसा करायचा, त्यानंतर त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन भरायची, त्याला नेमके कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि तो कुठे द्यायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच बँका आपल्या खात्यातील पैसे कपात करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिला भगिनींच्या खात्यावर सरकारने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये ट्रान्सफर केले. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्याच खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेले आहे. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कपात केलेले आहे आणि त्याचं कारण सांगितलेलं आहे मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस, तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1,500 तसेच 3,000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये टाकले होते, पण अनेक महिला भगिनींना ही रक्कम मिळालीच नाही. याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार सरकारकडे केली होती. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असेही सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्या या अडचणीची तात्काळ दखल घेतली. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचनाही दिल्या. राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदितीताईंनी सांगितले. तर मित्रांनो, तरी पण बँकाचे अधिकारी याबाबत अजून कोणतीही कार्यवाही थांबवण्यास तयार नाही आणि कपात केलेले पैसे परत करावयास तयार नाही. अनेक भगिनींनी या संदर्भात बँकामध्ये चौकशी पण केलेली आहे, परंतु बँक त्यांचे कापलेले पैसे परत करायला तयार नाही. त्यामुळे बँकेला लेखी स्वरूपात लेटर देणे गरजेचे आहे. ते लेटर नेमके काय आहे आणि त्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे तर ते पुढे बघूया आपण. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं हे लेटर आहे. तर या लेटरमध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची आहे ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी प्रति मान्य बँक मॅनेजर या ठिकाणी बँकेचं नाव टाका आणि या ठिकाणी शाखा टाका आणि गावाचं नाव टाका. हे झाल्यानंतर मित्रांनो, की विषय बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात न करण्याबाबत आणि कपात केलेले पैसे परत मिळण्याबाबत. तर या ठिकाणी महोदय मी नामे, म्हणजे या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर कुठले राहणार आहे ते टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे. ते झाल्यानंतर खाली जाऊया आपण. या ठिकाणी मित्रांनो आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर हे सगळे एकदा वाचून घ्या, म्हणजे आपल्याला समजून येईल आणि अजून जर काही ऍड करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, इथे आपली स्वाक्षरी करायची आहे आणि या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे. आणि हे झाल्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी हे जे सहपत्रे आहे तर यासोबत बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे. तर मित्रांनो, या लेटरवर जी माहिती आपण भरलेली आहे तर या लेटरची एक झेरॉक्स करून ठेवायची आहे ओशी म्हणून. आणि त्यानंतर या लेटरला आपलं बँक पासबुक जोडायचं आहे, बँकेत हे लेटर जमा करायचं आहे आणि त्याची ओशी त्या झेरॉक्सवर घ्यायची आहे आणि ते आपल्याकडे ठेवून द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे लेटर दिल्यानंतर बँक आपल्या खात्यातील
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे कपात करू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला बँकेला लेखी स्वरूपात लेटर देणे गरजेचं आहे आणि बरेच आधी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं पण आहे, जोपर्यंत आम्हाला खातेदाराकडून अशा प्रकारचं लेटर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कार्यवाही करणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचं लेटर बँक अधिकाऱ्यांना देणे गरजेचं आहे, तर ते बँकेत जमा करा. आणि मित्रांनो, हे लेटर आता कुठे मिळेल आपल्याला? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे लेटर डाउनलोड करण्याची लिंक आहे, तर त्याला फक्त क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर हे लेटर डाउनलोड होऊन जाईल. ते डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती सगळी माहिती यामध्ये भरा आणि बँक पासबुक जोडून ते बँकेत जमा करा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.